ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण पाहता इन गोवाचा विशेष कार्यक्रम कौल गोमंतक यांचा आणि आमच्या सोबत आहेत तरुण भारतचे निवासी संपादक सागर जावडेकर. सागर जावडेकरांनी अतिशय सुंदर प्रकारे विश्लेषण केलं होतं की सगळी नाटकं करता येतात पण पैशाची नाटकं पैशाचं सोंग वठवता येणार नाही. सागरजी अतिशय सुंदर तुम्ही म्हणलं होतं की राज्य चालवायचं तर राज्यासाठी पैसा आवश्यक असणार आहे. तुम्हाला काय वाटतं हे पैसा तर आम्हाला तुम्ही म्हटलात की मनोहर पर्रीकर जर मुख्यमंत्री झाला तर कुठेतरी थोडासा दिलासा मिळू शकेल असं वातावरण आहे. पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं की गोमंतकीयांच्या पुढे आणि कोणती आव्हानं अशी आहेत की पुढची 5 वर्ष खडतरपणे काढावी लागणार आहे? लोकांनीच कौल दिलेलं आहे, त्यामुळे आपण त्याबद्दल आणि काय बोलणार? तुम्हाला माहिती आहे फ्रॅक्चर माइंडेड हे दिलेलं आहे आता, म्हणजे त्रिशंकू अवस्था आहे यामध्ये. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. अशावेळी हे स्पष्ट बहुमत मिळावं म्हणून कुठच्या तरी पक्षातील माणसं फोडून आणायची आपल्याकडे, त्यांना काहीतरी आमिष दाखवून वगैरे हे प्रकार चालतील. आणि त्यामुळे युतीमधले जे आणखीन जे काही घटक असतील त्यांची मग नाराजी ओढवून घेणार. हे सातत्याने प्रत्येक वेळी प्रत्येक विषयावरती जो कोणी मुख्यमंत्री असेल त्याला छोट्या छोट्या पक्षांचं मत लक्षात घ्यावं लागेल किंवा त्यांना विश्वासात घ्यावं लागेल. तुम्ही आतापर्यंत काय झालं गेल्या 5 वर्षामध्ये, तुम्ही स्वतंत्रपणे निर्णय घेऊन मोकळे व्हायचे कारण तुमच्याकडे स्पष्ट बहुमत होतं. इथे तुम्हाला आता स्पष्ट बहुमत मिळणार नाही. इथे तुम्ही प्रत्येक त्याला वाईट वाटेल काय, त्याची मर्जी सांभाळत यांची मर्जी सांभाळत, मग ह्याला एक जे पाहिजे ते त्याला नको असेल, त्याला जे आवडेल ते याला नको असेल, ह्याचा एका गोष्टीला पाठिंबा असेल त्याचा दुसऱ्या गोष्टीला विरोध असेल किंवा त्या गोष्टीला विरोध असेल. म्हणजे हे संघर्ष होत जाईल आणि जो कोणी सरकार चालवणारा असेल मुख्यमंत्री त्याची तारेवरची कसरत होणार. आणि या तारेवरच्या कसरतीमध्ये सरकारचं प्रशासन सांभाळायचं की ह्या आमदारांना सांभाळायचं, सरकारचं जे गठन झालेलं आहे ह्या सांभाळत राहायचं, याच्यामध्ये वेळ खर्च करायचा की विकासावरती खर्च करायचा, अशी त्या मुख्यमंत्र्यांची फार तारेवरची कसरत होते. 2007 ते 2012पर्यंत 11पर्यंत दिगंबर कामतनी सरकार कसं चालवलं असेल, कौतुक वाटतं त्यांचं एकदा. पण याच्यामध्ये असं आहे की दिगंबरने कधीही आपला तोल ढळू दिला नाही. फार संयम पद्धतीने त्यांनी ते सरकार चालवलेलं होतं. आता प्रश्न हाच आहे की तुम्ही म्हणतात की मनोहर पर्रीकर परत येणार आहेत, परत येत आहेत आणि आज त्या लोकांनी तसं रिझोल्युशन घेतलं आहे, तसं ठराव घेतलं आहे की मनोहर पर्रीकरांना दिल्लीतून मुक्त करायचं आहे आणि गोव्यामध्ये आणायचं आहे. मनोहर पर्रीकर सारखी व्यक्ती तुम्ही म्हणतात तसं कूल माइंडेड काम करू शकेल का? हा आता खूप फार महत्त्वाचा चांगला प्रश्न आहे आणि त्याची उत्तरं खरं म्हणजे गोमंतकीय जनतेने द्यावी. आणि पर्रीकरने थोडंसं स्वभावाला थोडीशी आता यानंतर मुरड घालावी लागेल. आघाडीचं सरकार त्याने चालवलेलं होतं, किती चांगलं फ्रेंडली वागल्यानंतर देखील त्यांना 2005मध्ये फटका बसलेला होता. आता देखील आणि पर्रीकरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय, त्यांना कधीही आपले संपूर्ण 5 वर्षाचं कारकीर्द पूर्ण करता आलेली नाही. तुम्ही आजपर्यंतचा इतिहास काढून बघा. 2000मध्ये सत्तेवरती आले आणि 2002मध्ये त्यांना स्वतःचंच सरकार स्वतःच्याच हातानं बरखास्त करावे लागलं. 2002मध्ये सत्तेवरती परत आले, परत असेच कोणाकोणाची मदत घेऊन सरकार स्थापन केलं. 2004मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या, त्यात केंद्रातली सत्ता गेली, काँग्रेस आली. काँग्रेसने इथे राज्यपाल पाठवला, तो सरकार पाडण्यासाठीच पाठवला होता. आणि 2005मध्ये परत त्यांचं सरकार गेलं. म्हणजे 2 वेळा ते मुख्यमंत्री झाले. दोन्ही वेळा त्यांना 2-2 वर्ष 2.5 वर्ष वगैरे एवढं मिळालं. 2012मध्ये पूर्ण सत्ता मिळाली, पण काय झालं, केंद्रात जावं लागलं. आता 2017मध्ये त्यांना बहुमतच नाही आहे आता, तरी देखील ते कदाचित काँग्रेसचा रथ रोखण्यासाठी ते प्रयत्न करत असेल. आणि समजा काँग्रेसचा रथ नाही रोखला तर काँग्रेसतर्फे तुम्हाला काय वाटतं की कोण असेल मुख्यमंत्री? ह्या संपूर्ण जर तुम्ही गेल्या 5 वर्षातला जर इतिहास बघितला, 5च वर्षाचा, तरी शेवटी
लुईझिन फालेरोने जे काम केले काँग्रेससाठी, त्यासाठी आज काँग्रेसची ही परिस्थिती दिसते. लुईझिन फालेरो जर गोव्यामध्ये पोचले नसते तर निश्चित मी तुम्हाला सांगतो काँग्रेसला आज एवढ्या जागा त्यांचा देखील शेवटचा मिळाल्या असत्या. सर्जिकल स्ट्राईक मी म्हणू शकेन की गोवा फॉरवर्ड बरोबर त्यांनी शेवटपर्यंत युती नाही केली. मला वाटतं की हा त्यांचा शेवटचा सर्जिकल स्ट्राईक असावा, कारण हीच त्यांची कृती लोकांना जास्त आवडली. काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना आवडली होती की कारण हे झुकले नाही आहेत. लुईझिन फालेरो पण त्याच्यामध्ये नुकसान कोणाचं झालं विचार करा तुम्ही. ते जर त्यांनी युती जरी केली असती ना, फक्त त्याच्यामध्ये कसं आहे, कदाचित आणखीन 4-5 जागा काँग्रेसला मिळाल्या असत्या, कदाचित 20-21पर्यंत सुद्धा काँग्रेस पोचली असते. आता इथे नेमकं काय झालं, भारतीय जनता पक्ष आणि मगो पक्ष यांची युती झाली नाही, आपापसात लढले, त्याचा फटका बसला आणि अनेक जागा जवळजवळ 9 ठिकाणी त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसून आला. फोंड्यात रवी नाईक देखील अशाच पद्धतीने निवडून आले. सुभाष शिरोडकर 3दा पडले होते ते इलेक्शन मागच्या निवडणुकीत, पण यावेळी ते निवडून आले कारण दोघांची झगडी तिसऱ्याचा लाभ, अशा पद्धतीने या जागा. आणि आता तुम्ही एकत्र येतात, मग त्यावेळी तुम्ही युती का केली नाहीत? विजय सरदेसाईचं म्हणणं असं आहे की दिगंबर कामत यांना मुख्यमंत्री केलं तर मी काँग्रेसबरोबर राहीन. मग ह्या अटी कशासाठी? तो मोठा पक्ष आहे, काँग्रेस मोठा पक्ष आहे, त्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेऊ द्या की. आणि ज्या माणसाने या पक्षासाठी काम केले ते लुईझिन फालेरो, त्यांच्या कष्टाचं चीज व्हायला नको. आता अर्थात ते काँग्रेसने ठरवावं, त्यांचा मुख्यमंत्री कोण असावा, त्यांचा नेता कोण असावा, ते आमदारांनी ठरवावं. परंतु मला एक तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल मला असं वाटतं की प्रामाणिकपणे मी एवढंच सांगू शकेल की लुईझिन फालेरोंनी पक्षासाठी भरपूर काम केलेलं आहे, त्यामुळे हे पद हे त्यांच्याकडे जायला पाहिजे. काँग्रेस दिगंबरचा स्वभाव अतिशय चांगला आहे आणि ते सहसा कोणाला न दुखवता व्यवस्थित पद्धतीने काम करू शकतील. दर्शक हो, आमच्यासोबत होते तरुण भारतचे निवासी संपादक सागर जावडेकर. गेली कित्येक वर्षाचा त्यांचा राजकारणाचा दांडगा अनुभव आज ते आमच्याबरोबर शेअर करत होते आणि त्यांनी अतिशय सुंदरप्रमाणे विश्लेषण केलं होतं की राजकीय परिस्थिती आज काय आहे आणि पुढे काय घडणार आहे. विशेषतः आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढणं हे कोणा साध्या माणसाचं काम नाही आहे, त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीचीच गरज लागणार आहे, हे अधोरेखित त्यांनी केलेलं आहे. आता वेळ झाली आहे ह्या कार्यक्रमात इथेच थांबायची. तुम्ही पाहत होता इन गोवाचा विशेष कार्यक्रम कौल गोमंतक यांचा. अपडेट राहण्यासाठी पाहत राहा इन गोवा 24 तास.